कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर 3 दिवस सुरू असलेल्या महाशिवरात्री उत्सवाची सांगता करण्यात आली। उत्सवादरम्यान शिवमंदिरात पूजा, काकड आरती, रुद्राभिषेक घालण्यात आले। तसंच मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांचं प्रवचन, देशी पशुधन प्रदर्शन यांचं आयोजन करण्यात आलं होतं। उत्सवानिमित्त सीमा भाग आणि गोव्यातील भाविकांसह राज्यातील 2 लाखाहून अधिक भाविकांनी मठाला भेट दिली। कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर पुरातन शिवमंदिर आहे। या मंदिराला 1500हून अधिक वर्षांची परंपरा आहे। महाराष्ट्रासह सीमा भाग आणि गोव्यात मठाचे भक्त आहेत। मठावर महाशिवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातोय। महाशिवरात्री उत्सवाची ही परंपरा आजही कायम आहे। महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरात पूजा, काकड आरती, रुद्राभिषेक घालण्याची परंपरा आहे। गेले 3 दिवस मंदिरात अभिषेक घालण्यात आले। तसंच मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांचं प्रवचन झालं। श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं देशी पशु प्रदर्शन घेण्यात आलं। पश्चिम महाराष्ट्रासह सीमा भागातील पशुपालक प्रदर्शनात सहभागी झाले होते। 2 दिवस चाललेल्या पशु प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला। तसंच महाशिवरात्री निमित्त सुमारे 2 लाखाहून अधिक भाविकांनी मठाला भेट दिली। मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रवचनानं महाशिवरात्री उत्सवाची सांगता झाली।